नमस्कार, आपण पाहत आहे टाइम्स ऑफ 243। मी सध्या गोलाई चौक या ठिकाणी उभा आहे। आपण पाहतोय की गोलाई चौक ते MIDC या शहरातील रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे। हा रस्ता शहरातून आपण पाहतोय सिमेंट रस्ता असणार आहे। तर आपण पाहतोय हा रस्ता सिमेंट रस्ता होणार आहे। शासकीय दूध योजना पर्यंत हा सिमेंट रस्ता असणार आहे व तिथून पुढे MIDC पर्यंत याचं डांबरीकरण होणार आहे। प्रत्यक्षात हे रस्त्या कामाची सुरुवात झालेली आहे। या रस्त्याची काल आखणी झालेली होती, आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली आहे। हा बहुप्रतीक्षित रस्ता गेल्या अनेक दिवसापासून या रस्त्याचं काम आपण फक्त ऐकत होतो की होणार आहे। आज या रस्त्याचं काम सुरू झालेलं आपण पाहतोय। शहरातून हा मुख्य रस्ता शहरातील याचा जो क्षीरसागर यांच्या पंपाजवळचा पूल आहे त्याचं काम सुरू झालेलं होतं ऑलरेडी, पण रस्त्याचं प्रत्यक्षातलं जे काम होतं ते अजून सुरू नव्हतं, ते आजपासून सुरू झालेलं आहे। याचं उद्घाटन धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजीराव सावंत यांच्या हस्ते झालं होतं। 21 जानेवारीला या रस्त्याचं कामाचं भूमिपूजन हे पालकमंत्री यांच्या हस्ते झालं आणि त्यानंतर आज या कामाची प्रत्यक्ष सुरुवात भूम शहरातून सुरू झालेली आहे। शहरातील हा प्रमुख रस्ता हा बहुप्रतीक्षित रस्ता या रस्ता उद्घाटन 21 जानेवारी रोजी नामदार तानाजीराव सावंत यांच्या हस्ते झालं होतं। भूमिपूजन सोहळा त्यावेळी झाला होता 21 जानेवारी रोजी। त्यानंतर आज प्रत्यक्षात या कामाला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। आपण पाहतोय हे मार्किंग केलेलं या ठिकाणी आहे, त्यानुसार या रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे।